आता कसं मी आलो संध्याकाळची अख्खी भेट घ्या तुमची. उद्या तर नक्की आहे नाही आहे. उद्या मग चला जरा कमांडर ओके आहे ना बिलकुल, काही टेन्शनचं काम नाही ना. ओके आहे ना. मग काय आता चेतन आणले, आता काय टेन्शन नाही त्याचं. डिझेल गिजेल सगळं ओके आहे, बिलकुल जायचं काम आहे आपल्याला. किती जण आपण 4-5 जण आहोत समजा. बबन काशीनाथ दोघं येऊन राहिले म्हणला. काही अडचण नाही अशी, चहा पाणीच पिऊ आपण, काही तिथे काही जेवायला नाही चाललो. तर मी काय म्हणतो, ते किती वाजता यायचं, काय यायचं, काही त्याचा टाईम आहे, वखत आहे. त्याला फोन तर लावा दिले मानमोडेले. काही यायचं म्हणा, किती वाजता आहे म्हणा तुमचं ते. तर काय आता बरोबर ठीक आहे. आता रातच्या मध्ये लावून द्यावं नाही का, म्हणजे मग सकाळी अजून उद्या आहे शनिवार नाही का, सकाळची शाळा आहे. आता कॉलेज काही यायचं दुपारचा आहे का सकाळचा आहे अजून घोर व्हायचा. बरोबर 1 मिनिट. हो मी फोनच लावून देतो ना. काही येऊ म्हणतो बा इतके लोक आहे नाही का, विषय खलास. करून टाकू. हो बोलून किती मी बोलतोय संग, फोन लाव दिले. बरं नाही मी काय म्हणते, कॉलेजमध्ये काही फोन वगैरे आला होता का यायचा? आपल्या ते गुंपाबुडीचा जो मुलगा आहे का नाही, काय त्याचं ना झुंबर घर फिरवे. काय किती लोक येणार आहे, काय येणार आहे, किती वाजता, काही जरा कन्फर्म करून घ्यायचं असतं. अरे त्यालाच गरज आहे ना, येणं आहे ते उद्या दिवसभर त्याला येणंच आहे. मग सांगितलं ना, कडक सूचना दिली त्याला. मग विशेष नाही आहे त्याचाच असं 100%. मी सांगतो ना त्याचाच आहे. हा बोला बोला. तर म्हणलं काय झुंबर घर फिरवेचाच फोन आहे ना. सेव आहे आता माझ्याकडे. बोला काय बोलत होते, काय म्हणायचं आहे. काही नाही म्हणलं ते कसं उद्या कॉलेज तुमचं सकाळचं आहे दुपारचं आहे, काही या किती वाजता या. हो म्हणून मला चौकशीसाठी फोन केला होता. कसं 4-5 जण येऊन राहिलं म्हणलं आम्ही कमांडरनं. तर साधारणतः किती वाजता यावं मग समजा आम्ही. आता आपलं कॉलेज तर आहे समजा 11:30. तर तुम्ही असं करा, सकाळी सकाळी या तुम्ही. 7:30च्या पुढे या. जास्तीत जास्त 8:30 पर्यंत, कारण की 10:30 पर्यंत मी समजा खाली आहो. नंतर मला वेळ नाही. नंतर मग मी कॉलेजहून आल्यानंतर होईल काय चर्चा व्हायची ते. तर मी काय म्हणतो, लवकरात लवकर सकाळच्या टप्प्यात या आणि लवकरात लवकर चालले जा. सकाळचं आहे म्हणता नाही का, असं मला वाटलं दुपारचं आहे का. कसं सकाळचे जरासे डवरे गिवरे होते हो, ते मारून आलो असतो लेखाचं. 11-11:30 नंतर नाही आहे तुमचं नाही समजा रिकामर. तर डवरे मारून येतो म्हणते नाही का. मग इथं का जेव्हा लिहून राहिले का. हो ना हो ना. पण ते कसं माझं कॉलेज नाही ना. माझं कॉलेज सकाळचं नाही आहे, दुपारचं आहे. तुम्ही या बा. तुम्ही कसं 7:30-8 वाजतापर्यंत पोहोचा आणि लवकरात लवकर मला मोकळं करा. हो काही विषय नाही आहे जास्त, फक्त ते पाय नाही तुम्हाला आणि पैसे जमा करणार. ते आजीबाईला तुम्ही सांगून द्या, लवकरात लवकर घेऊन जा. हो ना पण ते कसं जरासं आम्हाला रिकापर फवारे होते काही सकाळचे. हो तणनाशक चालू आहे जोऱ्यांनी. बरोबर ठीक आहे मग आता काय तुम्ही म्हणता वेळच नाही, आता सकाळची येतो मग आम्ही. चालते किती वाजता 8 वाजेपर्यंत नाही का. बरोबर पोहोचतो मग, काही हरकत नाही. 5 जणांच्या सोयीनं समजा येऊन जातो मग. हो बरोबर ठीक आहे ना. हो कोण आहे म्हणलं ते, काय नाव काय सांगितलं ते, कोण येऊन राहिलं सोबत. नाही इथंच आहे ते, बोला ते सगळं. शिवलालजी बोला म्हणलं बोला. नमस्कार. तर मानमोडे साहेब, मी आपलं इजुकाडा संघटना अध्यक्ष शिवलालजी टोळकोटे बोलतो. म्हणलं काय विषय काय समजा जास्त गंभीर जर नसेल तर लवकरात लवकर आटोपतं घ्या म्हटलं. कसं आहे मला कसं वेळ नाही आहे म्हणून म्हटलं. अध्यक्ष काय जातं मोठा सांगून राहिला. हो ना बरोबर ठीक आहे मला वेळ नाही, तुम्हाला नाही, मलाच कुठं आहे. लवकर या, लवकर आटोपतं घ्या. ठीक आहे. ठेवतो मग आता. ठेवायचं नाही. तुम्ही काय म्हटलं, उद्या शनिवार आहे का नाही. हो तसं कसं आहे, आम्हाला उपासाचं असल्यामुळे कसं तर तुम्ही कसं जेवणागिवणाचं करसान तर ते काही करत बसू नका. आम्ही उपास कसं म्हणजे दुपारी सोडत असतो. हो म्हणून म्हटलं काही असं जास्त याच्यात भानगडीत पडू नका. आता मी म्हणलं तरी कायले. हो म्हणजे उपास आहे म्हणजे आता माहिती सोय लावायला होती ते उपासाचा. आता साबुदाणा भिजायला टाकू. हो ना ठीक आहे ना. असे ना उपास चहा कॉफी वगैरे घेतलं की बस मोकळं. ठीक आहे. ठेवतो मग ठेवतो जरा कामात आम्ही. फोन येऊन राहिला मला दुसरा. ठेवतो मी. अजून लांब लावा झाला का बसायला. ठीक आहे ठेवतो मग. आता शिवलाल बोलते काय सकाळी या म्हणते बरं, दुपारचं नाही जेवत म्हणते. हो कसं आहे आपला फवारा होत होता नाही का. 2-4 पंप का आटोपले असते तुमचे नाही का. कोणाला का जरा दुपारचं असतं का नाही काशी ना. जरा जेवणागिवणाचा ओळा आला असतं का. हे तर चहा पाजूनच मग काय करायचं फिक्रीत दिसते. काही उसळगिसळी करत नाही वाटते काय, असं म्हणजे बोलण्यावर वाटलं बा असं. जाऊ दे ना, आहे ना झुंबर असल्यावर काय काय आपले झुंबर प्रकरण निपटल्यावर होईलच ना, काही ना काही नाश्ता होईल. जाऊ दे नाही झुंबर. तुम्ही नका काय करतो, उपास मारा नका. मी काही आपलं बसला रे, तुम्ही काही भल्ले करता बा. घरून आहे बा चहा पाणी घ्या, तिथं चहा पाणी करा, तिकडे तरी मी नाश्ता करी. समोसे हे ते काही नाश्ता करू रस्त्यानं पाहिजे काय ते पहिले प्रकरण पहा तुम्ही. याचं नका भाऊ. लवकर आता उद्या सकाळी तयार राहा, गाडी काढून ओके ठेवा. आता शांतरा भाऊ काय म्हणते बा, याचा खाली फोन आला होता. काय म्हणते आता काय सांगा. बोला चाटमारे. काय म्हणता आता. आता काय म्हणलं. नाही ना चॅट नाही मारली ना. येऊन राहिलो ना उद्या मी. मग काय उद्या मी देवीदा सरपंच तिघं येतो म्हणलं. त्यासाठी फोन लावला ना तुले. हे काय कबाब भेटली आता. हो त्याला म्हणा आता आम्ही चाललो ना म्हणा. काल नाही म्हणलं म्हणा तुम्ही, आता काय आता हो करू राहिली. आम्ही चाललो म्हणा, गाडी ओके झालं म्हणा आमचं. बोलतो ते बरोबर. हो कोण शिवलाल आहे का तिथं. शिवलाल आहे का म्हणलं. ते शिवलाल भाऊ त्याला कसं सकाळी दुपारी तुम्ही नाही म्हणलं का नाही, मग त्याला भेटलो मी. तर मग ते विषय कसा आमचा झाला की मग जायचं उद्या, म्हणून त्याच्या घरीच बसलो आम्ही. आता कसं करता म्हणलं मग. आता हे यायला म्हणलं मॅरेज हो म्हणून बसलो. आता कसं करा. ठीक आहे आता काय कसं करावं देतच नाही म्हणलं. काय कसं करता म्हणलं. कसं करता म्हणलं. ते काय शिवलाल भाऊ ते येऊन राहिले म्हणते हो कमांडर आहे म्हणते. हो त्याला हो म्हणलं म्हणते. आता कसं करता म्हणलं. मग आता जाऊ द्या ना. आता काय म्हणता मग. ते या म्हणा तुम्ही या म्हणा, आपणही जाऊ म्हणा. बरोबर येऊ दे ना मग. आता काय शिवलाल भाऊ आले तर आम्हाला काय अडचण होईल. हो ते काय आपल्या शेवटी गावचीच माणसं आहे का नाही. आपलं उद्दिष्ट एकच आहे का सगळ्याचं. तर मी काय म्हणत होतो मग आपल्याला कसं ठरवावं लागेल ना ते काय करायचं काय नाही बा. तर सरपंच घरी या म्हणलं आम्ही आताच जरासं बोललो. म्हटलं मग आता कसं तुला बोलावून राहिलं होतं शिवलाल भाऊ घेऊन यायचं मग. बरं ठीक आहे ना मग. शिवलाल भाऊ आपल्या सरपंच घरी जावं लागते म्हणलं, जरा काय चर्चा करायची म्हणते बा. बरं ठीक आहे. हो येतो म्हणते मग, काही हरकत नाही. मग पाहू मग आता काय रणनीती ठरवावं लागेल आपल्याला नाही का. काय करायचं कसं करायचं.
ते शक्यतोवर ते पैसे द्यास लागेल आपल्याला. हो पोट्ट्यानं जर कुचिनपणा केला असं हो तर फक्त 2-3 हजार रुपये जवळ घेऊन घेतो तू. हो लयच लय 2,000 रुपयात मी कव्हर करतो त्याला. हो किती काही हो नुकसान तिकडे. हे बा हजारातच बसत त्याले कसं पैसे नाही बाबा जास्त आता. मग काय तर बसले आपले वावरात ते कसं 2-3 सोयाबीनच्या बॅगा निघालेच नाही बरं ते. मग काय तर धडपल्या असं तसं काही सांगा ते व्याजाचा पैसा आहे बा. हा ठीक आहे मग ठेवतो मग. व्याजाचा आहे. छत्री ठेव ती छत्री. हो बरोबर ठीक आहे ना ठीक आहे ना. हो तू ये आता. हो ये सरपंचा घरी आता. करावं दुकान बंद कर. चला म्हणलं तिकडे. हो जरा ठरवू काय करायचं काय नाही त्या. हो चला. ऐका शंभर भाऊ ऐका म्हणलं घरी. हो कसं काय ते काय जा लागते म्हणे बा. काय सकाळी आला होता दुपारी आपल्या वावरात ती भेटायले. हो काय गुंपाबाईचे भांडणं झाले म्हणजे तुमच्या सासूबाईचे. हो काय निपटलं नाही निपटलं ते निपटायला जा लागते म्हणे बा. हो 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 ना काय करावं आता ते आमच्या म्हणजे पोरानं लयच केलं म्हणजे काय होतं नुकसान द्यायचं. आता तिथे गेले बा ते सरपंच घरी येतो म्हणे मी काहीतरी मीटिंग आहे म्हणे. आता 1 घंटा येईन म्हणे असं म्हणे मला. मीटिंग आहे का असं असं. हो याच विचार असं नाही का. असं असं म्हणजे सरपंच साहेबाच्या घरी गेले का असं असं ते जाणार आहे का मी मिटवासाठी समजा. हो आता काय कोण जाते काय माहिती नाही माहित पण म्हणे मी मीटिंगला चाललो म्हणे नंतर सांगतो म्हणे काय आहे ते. हो ते गडबडीत होत जरा. चाललं मग आपण तिकडे जाऊ ना मग. हा हो चाल तिथंच जाऊ मग आपल्याला काय अडचण आहे. ठीक आहे मग येतो म्हणला. हो पाहतो काय तर ते मिटवाच लागेल ना आपल्याला. काय करता आता शेवटी आता आपण आता कसं वयस्कर माणसं आहो. हा आपल्याशिवाय चाल बसणारही नाही. हा हो चला येतो मग. हा हो आणतो मी झालं तर उद्या सासूबाईला तुम्ही म्हणसान तर घेऊन येतो. अरे बाबा आताच तर कशी विचार दे सुखाची जगून राहिली. हो बरोबर तुमच्या मनात बाबा आणसा ना नाही त्याची इच्छा असेल तर राहू दे जा. कायचं खरं आहे मग कुठं टिकणारी बाई आहे का ते रामपुरातले लोक कसे गरीब आहे सगळे साधारण लोक आहेत समजदार आहे. हो, म्हणून इथं चालून जाते. नाही तर मग असं तर अशी जर बाबा रे कठीणच काम आहे. मग येरी जातात नाही तर चिकणी डोंग गेल्या का टिकल्या नसत्या का. मग येरी चिता आल्या का. हो ना पण आता काय म्हणा आता ते सोबत तसं आहे काय करा. नाही तुमची पुण्यही म्हणू लागा. हो तुम्ही कसं समजदार हा म्हणून हे आजपर्यंत चालू तरी आहे. तुम्ही आहे म्हणून हे घर टिकलं नाही तर काही खरं नव्हतं. हो हे बुडीले बा एकटं भाकर खा लागली असती करून सांगतो तुम्हाला. कोण नसतं वागवलं. मग पोरगं वागवत ना सुनही नाही वागवत. मग कोणत्या सुद्धा आहेत. मग तुम्ही तरी लय म्हणलं करून आले त्याच्या. हो ना ते आहेच म्हणा जाऊ दे आता काय करता आता कशी दिवस काढा लागते. तेच म्हणलं मग. हो येतो मग मी पाहतो काय होते विषय. हो चला ठीक आहे. आता काय भूषणचं काय काम आहे ते भूषण आणि ते झाबरू गोंडा आणि हे ते काय काम काय आहे म्हणलं द्यायचं. काही आपलं तू का नाही एक वाढू नको बा. आता हेच तर आपण किती जण झालो 4 आणि 3 7 जण झाले ना. मग काय सोयरी गेलं चालले का तुम्ही का फायनल आहे का म्हणलं. काही आपलं का तू का नाही वाढतच चालला. 2 गाड्या करावं लागतील 3 गाड्या करा काही आपलं बोलणं. तुम्ही रांगावरायचे तू. अरे वा काय आले का दिवस तू काही कुठेही आपलं काही म्हणजे कोणतं असं म्हणजे संवाद साधणं तुला जमतच नाही. मग काय तर म्हणून तू कसं मग म्हणतं की बा शिवलाल असं आहे तसं आहे. अरे बोला लागते पुढच्या माणसासंग. आपण जाऊन तिथं काय आपली बिगार भरते आपण आता. आपलं तिथं काम आहे का तिथं टेक्निकल माणूस नाही पाहिजे का. जासूस माणूस पाहिजे तिथं की बा नेमकं बा कसं काय झालं कोण होय. त्याचं आपल्याला समजतं का एवढं झाबरू एवढं. आणि दुसरी गोष्ट आता भूषण जर घेतला तर त्याला कसं जर त्याच्या घरी कॅमेरे असन आता आपल्याला तर माहीत नाही म्हणा फोन लावू आपण समजा गुंपा मामीले किंवा तिथं जर कॅमेरे असन तर त्याचा डाटा मागचं पुढचं पाहिणं हे ते काय गट्टे का आपल्याला. मग असे माणसं आपल्या सोबत न्याय लागत ना. मग का वक्तात कुठचा आणता का नाही तर तिथं काय जेवायला चालले का म्हणलं. काय रे शांताराम भाऊ सांगा जरा तिथंच भाऊली. बाबा झालं वाटते रुमने सांगत नाही दुसरा इचू काटा हजर आहे. झालं बाबा गोलमेस परिषद भरती वाटते मला नाही का. खादोळीच्या घरी इतके जण गेले तर झालं कठीणच काम आहे. अरे काय आहे म्हणलं कायची मीटिंग आहे. काय आहे म्हणलं विषय. हेच राहिले होते नाही का. हो नाही शांताराम भाऊ यायला घेऊनच घ्यायला लागणार आता. हे त्याला चाले वाटते. हो काही नाही म्हणलं काही नाही ते आपलं गुंपा मावशीच ते आहे ना भानगडीचं ते प्रश्न हो मिटवायचं आहे म्हणलं. ते पोट्ट्यानं क्रॅशेस पाडले गाडीले. मानमोळे साहेबांनी बोलावलं. हो काय आहे काय नाही आता पाहायला चाललो उद्या. अरे बाबा मी तेच म्हणून राहिलो होतो. खाली झुंबर मध्ये सांगायला तर तू जा लागते म्हणून मी म्हणलं बा सांगतो बा संध्याकाळी. म्हणलं कसं काय म्हणलं माय कॅन्सल आहे का म्हणलं. मग आता हे येऊन राहिले वाटते नाही का. यायला वाटते आता तिथं जेवढं असायचं सगळं. अरे काही नाही ना तिथं. अरे बा मी काय म्हणतो कधी म्हणजे आता कसं तुम्ही नाही म्हणे म्हणून मी आम्हाला काय नाही म्हणून मी सोयीत लागलो होतो. ते आता काय करतो बा कसं करतो शेवटी गावचा प्रश्न आहे ना. मला तसं मा घरची म्हणे तुम्ही जाच म्हणे. म्हणून मग तिच्या म्हणजे सांगण्यानुसार मी इथं आलेला आहो. तर काय करू बा येऊ का राहू दे म्हणलं का तुम्हीच जाता मग. चला म्हणलं घेऊन घे यायली बी नाही का शांताराम भाऊ. हो जाऊ दे चला ना मग चला काय तिथं आपल्याला हो जाणं येणं आहे अर्ध्या घंट्याचं काम. हो चला तुमच्याशिवाय ताल बसते का. उद्या तयारीत लागा. मग उद्याचं कसं मग झाला टापटीप पण बसलं आपलं कमांडर आहे आपली शिवलालची. आम्ही येतो बुलेटनं समजा शांताराम भाऊची गाडी आहे. तुमची घेता का कसं काय करता म्हणलं. आता जवळच्या पेट्रोलनं जात असते कोणी. हो ना पण ते कसं झालं एखादं गाडीचं ते सकाळी आपल्याला भानवले पेपर वाटाले हे ते जरासं काम पडते का नाही. हो जरा आपल्याला किती वाजता जावं लागते तिथं. आपल्याला सकाळी जावं लागते ते सकाळी बोलावलं ते ना 7:30-8 वाजता. मग ताल नाही बसत ना आपला. ती गाडी घरी पाहिजे ना. हो पेपर वाटायला पाहिजे. तर म्हणलं मग मी येऊन जातो कमांडरमध्ये. हो काही विषय नाही आम्ही दोघे समजा. आम्ही ती आहेत का अजून मेवण्याला वाटते की ना माया. बरं हो ठीक आहे मग चालतं ना. आता सरपंचाची गाडी आहे माझी गाडी आहे कमांडरमध्ये. ॲडजस्टमेंट करून घेऊ मग बरोबर ठीक आहे ना. मग येऊन जाईल मग आता कमांडरमध्ये. हो चला काही हरकत नाही. मग आता येऊ का मग काही अडचण काही अजून काही विषय झालं आटपलं ते करतो आम्ही कवर. फक्त तुम्ही कसं आपलं हुले हाल चालू द्यायचं बरोबर. लडपड जराशी करायची म्हणजे 1000-500 नाही पडलं पाहिजे. लय घाई बी नाही करायची शांततेनं समजा. चहा नाश्ता व्हायलो हो ठीक आहे मग. हो या तुम्ही आता सकाळी आपल्या कमांडरनं चालले जाऊ.
गेले वाटते ते नाही का हो काय लय जण झाले पण नाही का हो वाढतच चालले दोन 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 हो आता झाबरूल मी फोन करून देतो मग हो त्याला मग येऊन जा तिथं तिकडल्या तिकून आणि बाकी शिवलाल तू लाव ना मग मामीला फोन आपला गुंबा मामीले हो तिथं म्हणा ते कॅमेरे गिमेरे आहे का नाही तसे होते तर खरीच म्हणा पण नेमकं बा जिथं ते काम झालं तिथं कॅमेरा आहे नाही हे पहा म्हणा बरोबर हा रात्रीचं कसं म्हणजे मग हाय असली की मग आपल्याला कसं पुढची फिल्डिंग लावायला बरं राहील बरं लावू का फोन मग बरोबर ठीक आहे ना मग हो काही हरकत नाही मी आता गुंपा मामी फोन लावतो तुम्ही ते झाबरूले क्लिअर करून टाका हो बस ओके अरे काय राजा माझा बाय मला हसायला बरं पुरवायला जा कोणतं काही म्हणलं की सरी जत्राच का असते का इथं म्हणलं आता दोघं चौघं लोक पाठवा लागत होते निपटा लागत होतं आता इतके जण म्हणतात तुम्ही कधी 2 गाड्या नाही असं झाबरूची गाडी समजा एक आणि आपलं हे समजा कमांडर 2-3 बुलेट आहे असं तसं बस बाबा जसं काय मोठं फायनल आहे का काय का साक्षगंधाचा कार्यक्रम आहे त्याच्या घरी पावर तुझा सरळ गोट्टे म्हणलं तुम्ही हे बा काही जास्त लोड घेऊ नका 2 जण पाठवा आणि मोकळा करा हो ना आता काय करा आता मला नाही म्हणतात कोण आले आता म्या म्हणा आता म्हणून पाहिले मेवण्याचा किती पुढं काय बा हो ना आम्ही का खायला चाललो का असंही म्हणतात ना मग म्हणून म्हणलं तोच घरी व्यवस्था करतो नाही तर तिथं सुपारीचं खाणं चहा भेटन तर भेटन आम्हाला याच्या पडायला काही नाही हो तेच म्हणलं अपेक्षा नाही म्हणून तर तुला फोन केला जवळच घर आहे तुझ्या पाहिजे म्हणलं जरा तयारीत राहायचो 10-15 लोक येणे शक्यता आहे तो घरी हो ना या ना किती काही लोक या काही विषय नाही खायसाठी आहे ना काय संग नेते माणूस कुठं हो 4 लोक माणसं कमावले हेच तर लय महत्वाचं असते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका फक्त प्रकरण सॉल्व करा द्या हो लवकर निपटारा करा आणि गुंपा मावशी घरी घेऊन जा म्हणजे वाद होणार नाही पुढे त्याच तयारीने येऊन राहिलो मग कसं सगळेच जण म्हणून तो ते कंदील बुडा आहे ते ठीक आहे ठेवतो मग ठेवतो अरे बाबा इतक्यापर्यंत म्हणजे या पुट्ट्यानं क्रॅशेस पाडले म्हणते काय आले का म्हणा बोलून राहिला ते पुट्ट काय पाडणार आहे इतकी का ताकद आहे का त्याच्या अंगात तिथे गाडीले म्हणजे एवढं मोठं हे करणार आहे नुकसान नाही हे पहा मी सांगतो ना काहीतरी गेम केला त्यानं मग मानमोडे साहेब जे आहे का नाही ते मला माहिती आहे ना कोणत्या रंगाचे आहेत या पोट्ट्यावर आळ घेतला असेल त्यानं म्हणजे इथून निघाले पाहिजे बा असं तर मला दिसून राहिलं बा राजकारणी मग तेच तर म्हणलं लहान लेकरावर आळ घेणं बरोबर आहे का बा म्हणून हे चालले उद्या निपटारा करायला काय होते काय नाही हॅलो झबरू का रे आला का म्हणलं काय कुठं आहे म्हणलं तू येणार होता तू आज आलो ना अर्धा 1 घंटा झाला इथं बसू ना म्हणलं मंदिराजवळ कोण काय म्हणता ते उद्या जा लागते म्हणलं आपले हो ते आपलं डलूचे बाबा नाही का त्याच्या घरी हो बारवाडे साहेबांची जा लागते म्हणलं थोडंसं काम आहे डिटेक्टिव्हचं हो समजलं ना मला ते आता भानून सांगत स्टोरी सगळी काही विषय नाही हो हो बिलकुल टेन्शन नाही मी हजर होतो इथं किती वाजता येऊ पकडा तू आम्ही समजा जातो 7-8 वाजता तू कसं 9-9:30 लोक म्हणजे आम्ही कसं पहिले बोलणं करतो जर आम्हाला बरोबर कॅमेऱ्याचं हे ते समजलं की मग झालं मग तू बिलकुल हजर होतो भूषणला सांगितलं तू येऊन जा मग बस आलो समजा काही वांधा नाही हो ठीक आहे ठेवा मग इथंच आम्ही गाडी काढली की सकाळी हजर ओके 1 2 3 4 5 6 9 11 12 15 17 18 19 25 26 27 28 49 50 81 82 89 93 94 94 96 97 98 99 100 बुड्याची म्हणली 100 बरं झालं बुडीची नाही म्हणलं बरं काय म्हणते भाऊ म्हणलं कसं काय म्हणलं कशी आहे शाळा तुमची हो म्हणजे कसं गावापेक्षा कसं वाटते अरे बाबा पुट्टे एकापेक्षा एक नाव आहे सांगून तुले नीरा म्हणलं बा दड उत्तर देते इंग्लिश मध्ये बोलते इंग्लिश मध्ये आमचं तर पहिलं 2 दिवस बस बा म्हणलं आता आपलं काही खरं नाही रे बा याच्या बरोबर जर टिकायचं असेल ना तर मी सांगतो ना रोजचे 10 घंटे अभ्यास करायच लागते मला आता बिलकुल 10 घंटे म्हणजे 10 घंटे रोज करायच लागते शाळेतून आलं की बिलकुल बसली की 2-3 घंटे सकाळी रात्री उठून तर याच्या बरोबर आपलं टिकावं लागते नाही तर आपलं काही खरं नाही रे बा बाबा मग आपलं तुझ्या पहिला नंबर होता बाबा गावात मी खरं सांगते मग तुझं कसं रे आहे ना आपलं काय एवढं कमजोर काम नाही येते आपल्याला पण कसं आहे लय घासा लागते गाडीवर हो त्याच्या उन्हाळ्यात झालं सगळं मग ट्युशन काढ हे ते आमचं आत्ता सुरुवात आहे मग गाडीवर कसा ताण लावा लागते पण हो त्याशिवाय टाल बसत नाही मोठं कठीण काम आहे म्हणजे मोठं हुशार आहे तुमचा काही आहे का नाही मला टिकाव काही वर्गात येते का नाही तुम्हाला काही अरे बाबा काऊन नाही मला हात वरच असते कोणता प्रश्न पहिले 2 दिवस झालं म्हणा गप्पलतीत होतो आम्ही पण आता आधीच अभ्यास करत असतो पुढचा उद्या काय शिकवते आजच वाचायचं लय बिलकुल असे म्हणजे तरबेज फुटते तिथं पाय तू आता सध्या पुढे नाही बुद्धी राहिला आम्हाला ते एक ना एक दिवस तरी पहिल्या डेस्कवर जाईन म्हणजे जाईनच मी पाय तू अभ्यास करतोस मावशी आता अरे बाबू अभ्यास केला ना तर सांगून तुले ते कोणता म्हणते हे होता म्हणते पाणी नावाचा होता म्हणते ना त्याला संस्कृत ये नाही म्हणते मग ऋषी होता कोणतरी होता म्हणते तर त्यानं अभ्यास केला पण त्याला काही लक्षातच ये नाही संस्कृत काही समजेच नाही पण ते जेव्हा घरी वापस चालला होता आश्रमातून किंवा आता मी शिकतच नाही गुरुकुलमध्ये तर मग ज्यावेळेस ते म्हणजे आम्ही आमच्यासारख्या बायाशा पाणी भरून राहिलो होतो तर विहिरीवर तर ते कसं एका ठिकाणी त्याला बसला पाणी मागितलं तर त्या विहिरीवर तिथं त्या गोट्याले असे हे पडले होते डाक म्हणजे हे पडले होते त्याचे नक्षे आपले भरणे ठेवू मग त्याच्या डोक्यात आलं की बा भरणे ठेवू जर या दगडाला जर आकार येते तर आपल्या डोक्यात जर आपण घासू जर केलं तर आपल्याला लक्षात यायलाच पाहिजे म्हणून ते वापस गेला आणि मोठा म्हणलं ऋषी झाला मोठा असा पाणी व्याकरणकार झाला म्हणते सांगे बा मला आता मला कसं शिवलाची बायको याच्यात सांगे आपल्या निमतानी बिजा म्हणलं असं काम करायला लागते अभ्यास केला ना तर सगळं होती आहे ना चालूच आहे ना आमचा आता घासू बिलकुल आहे बा म्हणलं त्याचा हात पकडतो ना मी किती हुशार असो ना महापुढे आहे 7-8 जण आहेत ओव्हरटेक करतो मी राहिले आज ना उद्या तरी चांगला बिलकुल असा भेटून अभ्यास करतो आता असे फोन येते मग काय आता अभ्यासात आला का नाही भेटतं 2 मिनिटं मी बोलतो 1 मिनिट
हॅलो हां मामीजी, मी काय म्हणतो, शिवलालजी बोलतो म्हणलं. तर काय तिथं एक विचारायचं होतं, आम्ही येऊन राहिलो उद्या. तर 9 वाजताच्या अंदर येतो समजा, 7:30 8लेच समजा. हो, साहेबाला फोन केला आता झुंबरनं. फक्त म्हणलं तिथं कॅमेरे गिमेरे आहे का म्हणलं त्याच्या घरी. हो म्हणजे जिथं समजा जे गाडीला क्रॅश पाडले का नाही, तिथं पाहिजे बरं जरा असं. हां तेवढं पाहून आम्हाला सांगा बरं. अरे बाबा पाहून आला मी. मग जगण्याने शाळेतून आल्याबरोबर दाखवले म्हणजे. मग काय तर पाय म्हणे आजी कॅमेरा आहे म्हणजे. हे पहा तुम्ही या, तुम्ही कॅमेरा सगळं समजते. आपल्या नातानं मी सांगतो ना, माझ्या नातानं अजिबात हे काम केलेलं नाही. म्हणून म्हणतो तुम्ही या, त्याला म्हणा ते काय CCTV आहे ते दाखव म्हणा मला. सापडतेस ते कोण होय, ते कोण होय ते तिथं सिद्ध होईल. बस 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 बस, मग काही हरकत नाही. बस झालं, मग काही विषय नाही. 10 मिनिटातच सॉल्व होते ते. हो ठीक आहे ठीक आहे. हां ठेवतो मग फोन आता. उद्या येऊन जाऊ आम्ही. झालं म्हटलं, झोपले सर्व झोपले आता. काही हरकत नाही. चला आता वर चढा तुम्ही. काही घेऊ नका, सरळ आता त्या खिडकीवर एक पाय द्या, एक गाडीवर पाय द्या आणि त्याला वावर. हा वर म्हणाल का ते तुला काय ऑर्डर आता त्याला आदेश की होय बरे. हां हे करा ते करा, आदेश नको देऊ तू. हां मी तका करून राहिलो बरोबर. हो चढतो मी बरोबर, चढतो. हां हो काढतो ते कॅमेरा. हो ठीक आहे. काय आहे, एका मिनिटाचं काम आहे ती. पेन्सिल घेतलं सोबत. जा आता वावर लवकर, पटकन करून टाका काम ते, नाही तर मग सगळं भांडं फुटून न उद्या. घ्या लवकर. ना लवकर, तुम्ही काय इकडे तिकडे पाहून राहिले. बस आता आले जवळ तुम्ही तिथं. पटकन पेन्सिल काढा, पटकन ते तोडून घ्या. घेऊन घ्या लवकर ते वायर काढू. आता मध्ये लवकर थोडा इतकं सोपं आहे का हे. एक एक पाय टाकत आलो ना मी इथं. किती लुकलुक करू आहे मी. आता पास लागेल ते करावंच लागते मला. त्याशिवाय मला चेन करू देत नाही आता, नाही का. काढाच लागते कॅमेरा. पडलो रे बापा रे. गेला बाबा, मान गेली रे, मान गेली बाई. अरे बाबा मान अटकली ना. अहो या ना मला काढणं. अरे या ना लवकर. काय झालं बाबा, कसं म्हणलं काय तुमच्या बाबा, एक काम नाही झालं तुमचं. काय लय लागलं का बाबा काय झालं म्हणतं, ते येईल बोला ना, गुंबा बैल ते सगळ्याला बोला. काढा म्हणा मला बाहेर. अरे दवाखान्यात घ्या म्हणलं लवकर. मान माई अटकली ना. मी काय म्हणतो संकेतची आई, आपलं हे कुठे गेलेत म्हणलं आमचे मेवणी बा. घरी कोणीच नाही दिसून राहिलं. आता तुम्ही आल्या, दरवाजा उघडला, तेच तर म्हणलं आम्ही बाहेरच इकडे बाजून थांबलो होतो. मला फोनही उचलायला तयार नाही कोणी. गुंबा मावशी फोन नाही उचलू राहिले, कोणीच नाही. काय कुठं आहेत म्हणलं, काय झालं काय. बाबा काय झालं काय सांगा तुम्हाला. मीच तर आता हे बा म्हणलं आता आली घरी. हो आता स्वयंपाक करून मला जाणं आहे म्हटलं. हो हॉस्पिटलमध्ये हे आपले मानमोळे साहेब पडले म्हणलं. वरून पडले ते आता काय पाय मोडलं का मान मोडलं. हो आता ते डॉक्टरलेच माहित आता काय होते काय नाही. हो चालू आहे त्याचं ते आता रात्री झालं म्हणा. बहुतेक मान मोडली वाटते असं समजून राहिलं. अरे बापरे, म्हणजे मानही मोडली म्हणते बा. सांगा आता, म्हणजे चहा भेटायचा चहा नाही वाटते आता. अरे बाबा कसं काय, पण हे अचानक कसं काय झालं म्हणलं. म्हणजे पडले कसे काय, ते घसरलं का पाय घेता म्हणजे. आम्ही काय झालं काय नाही, रात्री 12:30 वाजता. हो आम्ही आता बस नेमका डोळा लागला होता आम्हाला. हो तर ते तिथं ते आपलं त्या गाड्या उभ्या आहेत ना तिथं आमच्या. आता हे गुंपा मावशीची ती गाडी, तर तिथं वरून तिथून पडले ते. हो काय नाही ते वर धसले होते, काय नाही त्याच त्याला सांगून गेला नाही. म्हणजे तिथं पडले ते नाही असं. मग काय तुम्ही नेलं त्याला नाही गाडीत असं हो का. नसतं झाला आता हे, म्हणून तर म्हणलं कोण नाही फोन उचलू. काय झालं बा नेमकं. मग आम्हाला ते नाही समजे का एवढ्या रात्री धसलेच काय झालं कसं झालं तर. ते झाडीत पडले होते बाबा, उचललं नेलं. गुंपा मावशी सगळं म्हणलं केलं. त्याला गाडी चालवत आली म्हणून बरं झालं, नाही कोणी आले तयार नव्हतं. पाणी जोरात सुरू होतं. झालं बरोबर आहे. आता ते कॅमेरा काढायला गेला, पाय मोडून बसला त्याचा. बरोबर आहे, त्याचं काही ध्यानात राहिलं नाही ना. आता आलं तर त्या लक्षात वाटते असं बरं. जे झालं ते झालं. पोहा तिथं गेल्यावर काय नाही इथं. हो तर म्हटलं तुम्ही या आता मागून, आम्हाला ते पत्ता देऊन द्या हॉस्पिटलचा. आम्ही निघतो आता. गाड्या बबनराव गाडी काढा आपली, घ्या पलटून घ्या. आता आलो काय झालं काय आता, नाही का काय कोण क्रॅश पाडली आणि काय केलं. हो ते राहिलं जागेला तिसरंच निघाला आता. हो ना तर काय माहिती होणार, चहा नाही पाहिजे नाही, नसता नाही निघा आता दवाखान्यात. हो चला आता देईदा, चला म्हणलं चला बा सगळेजण. हो या बाई म्हणलं तुम्ही. स्वयंपाक तुमचं काय ते घेऊन या आता. चला आता हॉस्पिटलमध्ये द्या, पत्ता द्यायचा. चला. वरी काय पोरायला काही समजा नाही, मार्ग नाही का. पुन्हा जास्त मोठ्यानं बोलता येत नाही, हसता येत नाही. नाही सरपंच हो काय झालं काय म्हणलं. मान गेली का कामातून. मित्र शिवलाल तू गणी मुका बसणं तुला समजत नाही काय, कुठं काय बोला कुठं काय करा. हो ना ही दात काढून आले का मुका बस.
हो का नाही हो ना तेच म्हणलं बा कसं काय अचानक कसं काय झालं बा हो इले फोन केला बाई आम्ही दिसतो ना सगळे दिसत असेल ना तुम्हाला हा हो दिसत असेल ना दिसत नाही ना मला हे मानमाई खालीच होत नाही ना अशी अशी म्हणजे अशी खाली मागं पुढे होत नाही ना पण निरा वरेच राहते ते वरेच कोण आलं काय आलं किती किती जण आले हा कोण भेटी आले का माया झालं वरे पाहिजे नाही का हो ना खाली पाहिलं तर अजून अटॅक यायचा हो ना अजून तर बाहेर आहेत काही जण नाही काही नाही बस आम्ही 2-4 जण हो आता देवदास भाऊ सरपंच साहेब आपले शिवलालजी आपले बळभाऊ हो तुमच्या शेजारचे काही लोक भेटीसाठी समजा भेटीसाठी आलो हो आता कसं आम्हाला माहीत पडलं म्हणून आलो बाबा सरी जत्रा झाली वाटते नाही का असं असं हो का हो ना ते काय झुंबर भाऊ ते आले का मग ते काय पाहासाठी त्याला बोलावलं होतं ते आलते का मग हो ना ती आले होते पण ती आहेत बसूनच आहेत ती बी हो ते आमच्या आधी आले त्यानेच आम्हाला फोन केला त्याला माहीत झालं तिघंच आलते तुमचे ते पहिले नंतर मग आम्ही आलो हो ना पण दादा हे झालंच कसं म्हणलं ते अचानक कसं काय पडलं तू एवढ्या रात्रीचा कसं काय वर काढलंस आता म्हणलं काय सांगा काय बोला आता रातचे 12-12:30 तर वर गेलंच काय म्हणून काही नाही ना ते वायर हे बा 2-3 दिवस झाले निसट नासट करून राहिला ती डिचचा सकाळी होईल नाही म्हटलं बा मग कसं रात्रीचाच मी करून टाकला काही नाही ते उलटे झाले माया दिवस फिरले माया पडलो मी आपण एवढं रात्र चढतच नाही ना उद्या होईल इतकी टीव्ही पाहिजे असते का तुम्हाला बसले आपले काही बी करत आता पाय बरं आता पाय मोडून जाता का बरं झालं पाय नाही मोडला याच्यावर गेलं मानिवून आपण 8 दिवस गेले असते द्यायचे डॉक्टर साहेब म्हणे 8 दिवस सुट्टी होत नाही म्हणे माणसारखी व्हायला 8 दिवस लागतेच म्हणे 25-30 फटका आहे काय करता आता शेवटी आता जे झालं ते झालं आता काय करावं कर ना त्याला लेकरावर आरोप खोटे आरोप कर ना मग तर होणारच आहे ते असं भोग आता चांगले 8 दिवस हो आता काही माझं टेन्शन नाही आता 8 दिवस मस्त राहते तुम्ही बरं म्हणलं मग आम्ही जाऊ का थांबू म्हणलं बाबा आता हा म्हणजे कसं तुम्ही आता तुम्ही सांगतो तसं नाही तर आम्हाला काही करणे लागत आता काय जाता आता मी 7 दिवस इकडे राहा आता मस्त बिंदास फोडा नळ गिडं सगळं करा ते धिंगाणा सारा नाही राहू द्या आता राहा आता तुम्ही आता मी कसं आता मी नाहीच ना तिथं थोडंसं इच्छेवर कसं घरावर वाच आहे ते सगळं म्हणजे कसं जरा हे होऊन जाते सोबती होऊन जाते राहा तुम्ही आता राहा बरं तुम्ही काय म्हणतो आपलं मानमोळ साहेब ते तुमच्या ते गाडीने क्रॅशेस पाडले तर म्हणलं त्या कॅमेऱ्यात पाहिजे का मग आम्ही म्हणलं पाळलं का यायला बाईले कोण बा काय केलं काय नाही म्हणजे ते समजलं असतं आमच्या नातानं केलं का कोण केलं नाही तर मग कसे पैसे देऊन देतो बाबा आता राहिली सुईली बी ठेवत नाही वाटते नाही का नाही हे बा मावशी राहू द्या आता तुम्ही रात्री मुले आणलं हेच तर उपकार झाले माव हो ते बा कोणी पाळो काही करू तिकडे जाऊ दे लहान लेकरानं केले असं केलं असो जाऊ दे आपलं कसं सोडून द्या तेवढा काही विषय नाही 2000चा विषय आहे करून टाकीन मी इन्शुरन्सवाल्याला फोन करून घे लहान लेकराला काही म्हणून फायदा नाही राहू द्या ते CCTV पाहू नका ते काही अर्थ नाही त्याच्यानी बस आता माय फक्त मुले माझ्या घरी थांबा तुम्ही जराशी तिला मदत करा बरं या म्हणलं मग आता मी हवं इथं जा गुंपाबाई घरी जा तुम्ही आता लेकरा बाकरा येतील ती शाळेतून जा आता जा चला म्हणलं बडबो जा तुम्ही आता काही काळजी करू नका मी हवं इथं आता बरं तर चला मग आता येतो मग मानमोडे साहेब सरपंच साहेब बोलतो म्हणलं चला देवदास भाऊ चला शांताराम भाऊ चला निघू मग आता नाही का ते काय आता निपटलं सर काय सगळं आता विषय काही द्यायचंच नाही कंदीला म्हणजे गेले वाटते नाही आता ते तर मागून गेले वाटते बा भेटीने घेतली त्याला वाटलं बिस्किटचा पुढं आणला बरं ठीक आहे मग जाऊ द्या गेले वाटते ते पुढे गेले मोसंबी आणलेली वाटते नाही का मोसंबी खाऊन घ्यायचं म्हणलं चला येतो मग आम्ही ओके तुझ्याच घरची होती चला आता इथंच हा एपिसोड संपला सिरीजचा शेवटचा एपिसोड होता आणि आपण जर दुसऱ्यासाठी खड्डा खोदला तर आपणच त्यात जाऊन पडतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तर इथंच ही सिरीज संपली उद्या येऊ नवीन एपिसोड घेऊन उद्या 5 वाजता ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा नवीन आल्यानंतर सबस्क्राईब करा धन्यवाद